ही कोलबी कशी? अजून घेते 5 मिनिटं पलटी करून घेऊ. या 5 मिनिटं 200 रुपयाच्या 4 आहेत. मावशी पापलेट कसं आहे ते? हातांची या कशा चिंबोर आहेत? 700च्या सगळ्या पाटी. 1500 ला. मी सगळ्या कधी पापलेट कधीचं? 800. यो कितीला आहे? काय यो भाव कसला? हलवा 800 रुपये. आता निघत बोलीस बोलतो दाखव बोलत. 800 रुपये किलो का? आणि सुरमई 950. मी घेईन. कसली मोठी सुरमई आहे बघा. किती किलोची असेल ती? 3.5. छोट्या बघा, छोट्या आहेत. या कशा आहेत? बेबी 400 ला द्यायच्या. 400ला 4 बेबी सुरमई. हे बघा कसलं मोठं मोठं मासा आहे. टोल तो कसा? 250 रुपये किलो. आणि कोलबी 500 रुपये किलो. माकल्या चिंबोऱ्या कशा आहेत या? 200 रुपये म्हणा बघून. 200 नाही तर मग किती? नाही तर 1000. हे बघ कसला मासा मोठा आहे. हलवा कसा? 800 रुपये किलो सांगशील. म्हणा पाठ झालाय आता. आणि बला बला 200ला 5. यो कसला मासा आहे? यो कसा? 350 रुपये किलो. आणि यो 150. काय नाव मासाचा? पोपट. पापलेट एकच राहिलाय काय? त्याच्यात पापलेट आहे. पापलेट खाली झालाय बघा. मावशी पापलेट कसं आहे ते? बारका बारका नको का? 200. परल तो. कसली माची आहे ती? हा नारबा. ही कोलबी कशी? 1400 रुपये किलो. आणि हे पापलेट 1200 रुपये किलो. 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. आणि हे 1500 रुपये किलो. 600 रुपये किलो. आणि ही कोलबी 250 दे. 250 दे. 250. 250 दे हे तिघांचं. कसलं मासा आहे ते? नारळाची पाटी. कसलं मासा? ते पालक. मावशी माकल्या कशा? पाकल्या 300 रुपये किलो. 1500 ला. मी सगळ्या कधी पापलेट कधीचं? 800. किती असतील? किती किलो असतील? असतील हे? ते 1.25 किलोच्या आसपास आहे. 1.25 किलो. आता स्वस्त झालं ना असं. आणि सुरमई सुरमई 1050. सगळी किलो किलोचा हिशोब आहे का सगळं? पूर्ण तुला 800 ला. हो 800 ला. 1000 रेंज तर डायरेक्ट चालू इथे. बोऱ्या बघा कसल्या आहेत. या कशा चिंबोर आहेत? हा पूर्ण सांगा. 700 ला. 700 ला आहे का? 700च्या सगळ्या पाटी खाली. 200 दादाशी 200 ला दिलं. दादू 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 सासला की मी येत जाईल. व्हिडिओ टाकताय. 4 सुरमई आल्या 200च्या. परत नेऊ काय? परत घेतोय मीच नेतोय. दादासने मला 200 रुपयाने द्यावाला सांगले ताईसला. आता नंतर मी बघा भऱ्या इथं लागला. आमच्या गावांची माणसं भेटली. कधी घरा कधी घरा येशील का नाही? झाला मार्केट बाजार झाला. हे बघा दादा मला मासली दिलेली आहे. हे बघा फिशिंग बाकीचा थोडा विकत घेतला आहे. बाकीचा त्याही दिलेला आहे गिफ्ट म्हणा.
चला आता वाटणी चालू आहे. पैसा मार्केट झाला आता चाल जातील घरी. बोट कुठं आहे? हीच बोट आहे वाटत. यो कोण आपलं पेलवान? किती जण आहे हो? 9 जण. बाकी वरती 5 जण आतमध्ये आहेत. मानाव घरा घेऊन चला या बोटीनच. काय बोट काय लावशीव? इथंच ठेवणार आहे हो काय? आज इशा घरी मग परत नंतर आता 15 दिवसांनी येणार नवे बोटीत. नवीन बोटीन काय? अच्छा अच्छा. 15 दिवस सुट्टी आहे. तर आता काय काय कसला मारू दिलास म्हणा तो? आता सोयरो बोंबील आणि ढोमा दिलाय आणि 200 ची सुरमई घेतलेली आहे 4 पीस बारक्या. तर जाऊया आता फक्त कोलब्या घेते आणि मग निघूया डायरेक्ट घरी जावाला. दसका दे दसका. 10 रुपयाचं बरं पत्रकाचं पिशवी. आता म्हणतात ना रे लगा. बस 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 बस. अच्छा आता काय करणे काय? बर्फ टाकून घेतला 10 रुपयाचा. ये घे. थँक्यू. आता बघा पॅक झाला पुरा. चला आता कर्जांशी मावरा घेतला. आता चला घरा जाऊन बनवूया सुरमई आणि सोयरो बोंबील. मावरा आणला कर्जाशी. तिथं एवढा मावरा म्हणजे विकत नाही आणलेला. ती बघा ही सुरमई आहे आणि किंवा काय काय बोलता ना सोयरा बोंबील. तर हे सोयरो बोंबील आहे आणि दुसरं काय यो यो त्याला काय बोलतात? ढोमी. सोयरो बोंबील आणि ढोमी ते आमच्या गावांच्या घरीवालं होतं त्याही दिलं. आणि ही सुरमई आहे ना याचे 4 पीस आले 200 रुपयाचं. त्याला तुम्हाला दाखवते बघा आता. मावरा डंबर मावरा भेटले. जसं काय खादनच गेलत. हे बघा हे सोयरो बोंबील आणि सुरमई आहे. म्हणजे सुरमईचं पिला बोलतात. हे पिला आहे ती. तर हे 4 जण आहे बघा. 1 2 3 4. यात 200 रुपयाच्या 4 आहेत. आणि सोयरो बोंबील एवढं आहेत ते सगळं. बाकीचं सगळं हे फ्री दिलं. आमचे गावातलं होडीवालं होतं त्याही दत्ता गावंड त्यांचे. आणि बाकीचं त्यांचं 9 जण खलाशी आहेत ते होतं. पण त्या बाकीच्यांची नावं नाही मला माहिती. तिथं भेटलं ते तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये भेटलं ते. आणि चला आता आपण कापून घेऊ. तोरू मस्त की फ्राय बनवू. तर आता मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट तोडाचा बायकोकर आहे. साफ करायचा बायकोकर आहे. आणि नंतर तोरीन मी खांडक्या म्हणजे तालाच्या खांडक्या मी करेन. आता पहिल्या खवला काढून घेऊ. हे ढोमा आहे ना काय? ढोमाचा खवला काढून घेऊया. आज मला सुरमई जरा स्वस्त भेटली. 4 आहेत. 1 किलो होतील बहुतेक. 200 रुपयानं फक्त स्वस्त आहेत. कारण की असा रेट बोलत 1000 रुपये किलो आहे. आणि हे छोटं पिल्ला आहेत म्हणून स्वस्त दिलं. आणि ओळख होती. पेरीचा ढोमा आहे. ढोमी काय 50 रुपये पाव? 50 रुपयेच पाव होईल ते. सुरमई 200 रुपये. म्हटलं की सगळं तोडून घेऊ आपण. गोल गोल खणक्या पडतात. साफ टेक्नॉलॉजी. ले खाले शिवने काय खाशील तू? हा काय पाहिजे? पापलेट. पापलेट आणलंच नाही मी. काय आहे ती? सुरमई का? तुला कधी होईल एवढा सोलून? आता मी काय करू? मासे कापू खवलं सगळं. सुरमई माना तोराची आहे. सुरमई मी कापीन. मला मी कालून कापते. आता बघा मित्रांनो कसं बारीक बारीक दिसतं ना सुरमई. त्याला मी मोठं कसं कापते बघा. तुकड्या करून दाखवते तुम्हाला. बायकोनी साफ करून दिलं. आता तोराचं काम माझं करायचं. आता बघा कसं तोरते. पहिले एक क्रॉस पारते अशी. आता कसं आहे बघा. एक क्रॉस निघेल पण नंतर सगळ्या मोठ्या येतील तुकड्या. हे बघा कशी मोठी पडली. तसंच आता बारीक बारीक तालाला खावाला पण जरा असं मोठी वाटेल नाही. तुकडे बारके आहेत पण. हे बघा
शिवने तू काय खाशील? मग पापलेट. पापलेट आता कशा आणू? पापलेट बाय म्हणजे महाग होतं. पागल. मित्रांनो आता सगळा मावरा तोरून झालेला आहे, लास्ट राहिलाय. चला आता बनवायला तयार घेऊ. चला आता घेऊया घरात आणि साफ करून बनवायला घेऊ. अच्छा ओके आता पोचलो. पण धुवून आणि लगेच तयारीला लागू. फ्राय बनवायला सुरमई पहिली बनवू. 4 सुरमई होते मस्त की त्यात मी कापून घेतल्या आणि त्याच्यात मी फ्राय बनवते. आता मी मीठ मसाला लावून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवते अर्धा तास. मी मीठ टाकून घेते, 1 चमच मी हळद टाकून घेते, 1 चमच मी गरम मसाला टाकून घेते, 2 चमच लाल तिखट टाकून घेते. आणि झणझणीत कडक एकदम आपली सुरमई फ्राय होणार आहे. आता मी कालवून घेते. आणि सुरमई छोट्या होत्या त्याच्यामुळं, छोटी असो किंवा मोठी असो ती सुरमई आहे शिरशिवर. तर चला आता कालवून घेईल आणि नंतर मग फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवील आणि त्याच्यानंतर मग फ्राय करायची सुरुवात करू. आता मी असे कालवून घेते फ्राय. सगळं मीठ मसाला एकत्र जिरते. कालवून झालेलं आहे. आता मी ठेवते फ्रीजमध्ये ठेवते अर्धा तास. नंतर आपण फ्राय करायला घेतो. तसं मी बनवते कालवून. आता घेते मी सुरमई फ्राय करायला. चला मी तवा तापत ठेवला तर मी तेल टाकून घेते, लगेच घेते फ्राय करायला. सुरमई कालवून ठेवलेली आहे. आता त्याच्यात लागते मी लसूण. आता तो कालवून घेते मी. लगेच मी तवा तापलेला आहे, लगेच मी खणक्या टाकायला घेते. तवून एक खणकी अशी टाकून घेते तवून. चोरून घेते मस्तपैकी गोल्डन कलर येईपर्यंत. 5 मिनिटं मी शिजून घेते. 5 मिनिटं पलटी करून घेईन. या 5 मिनिटं त्या साईडची 5 मिनिटं शिजून आहे ना पलटी करेन. डबल त्या साईडची 5 मिनिटं शिजून पलटी करेन. आता मस्तपैकी फ्राय होणार आहे मित्रांनो. बसणार आहे जेवायला. आता मी पलटी करून घेते मस्त. एक मस्तपैकी पलटी करून घ्यायचा. काय जायचं काय बघा तवा तापलेला मस्तपैकी तापलेलं आहे. तो आता नवऱ्याची टेकणार आहे. आता पेटते सातारावर केली नाही. हमारे यहाँ ऐसा ही होता है. दिसा कोणता असतात पुऱ्या टाकीत गेलो असतो. जातायत. हा जर आता किती एक साईड झाला आता किती मिनिटं लागतील अजून? आता 5 मिनिटं थांबा. पलटी केली नाही तर 5 मिनिटं शिजू दे थोडं. मग डबल पलटी करते मी. दोन्ही साईडची शिजलं ते. ओके. आपण परत एकदा पलटी करून घेऊ. मग आपली फ्राय होईल तयार. तर मी पलटी करून घेते. आता शिजली तसं. आता वास पण मस्त आला आणि वरती मिरच्यांचा तडका दिलाय. हिरव्या मिरच्या कापून टाकल्या. म्हणजे कोणाला मिरच्या आवडा असतील तर म्हणजे बायकोलाच आवडतात. नॉनव्हेज टाकायची आठवण ना त्याच्यात. आठवण परत मग मागची टाकून घेते काय त्याला लगेच त्याला. ओके. चला आता मित्रांनो आपली फ्राय झाले तयार. ताट भरून घेऊया आता मस्तपैकी करकरीत. आता सोयरो बोंबलांचा कालवून केलेला आहे आणि आता फ्राय. आता फ्राय हातांशी. चला मित्रांनो आपलं ताट झालंय तयार. या जेवायला आता. व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.